आपण जेव्हा गाडी चालवण्याचा विचार करतो तेव्हा ते फक्त एक स्किल वाटतं, बरोबर? पण खरं तर ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. चला तर मग या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे समजून घेऊया आणि एक उत्तम, सुरक्षित चालक बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकूया. तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण 4 मुख्य गोष्टींवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गाडीतला फरक काय आहे, मग नवीन ड्रायव्हर्स हमखास कोणत्या चुका करतात ते पाहूया, त्यानंतर डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय ते समजून घेऊ आणि शेवटी एक जबाबदार चालक बनण्यासाठी काय करायला हवं यावर नजर टाकू. बरं, तर सुरुवात करूया त्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून, जो जवळजवळ प्रत्येक नवीन ड्रायव्हरच्या मनात येतो, की गाडी कोणती शिकायची, मॅन्युअल की ऑटोमॅटिक? आता हा निर्णय वाटतो तितका सोपा नाहीये, कारण आपली ही निवड आपण गाडी कशी शिकाल आणि पुढे जाऊन आपल्या ड्रायव्हिंगच्या सवयी कशा असतील यावर परिणाम करू शकते. म्हणूनच या दोन्ही पर्यायांमध्ये नक्की काय फरक आहे हे नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर मॅन्युअल गाडी चालवल्याने गाडीवर पूर्ण कंट्रोल मिळतो, एक वेगळं कौशल्य शिकल्याचा आनंद मिळतो. दुसरीकडे ऑटोमॅटिक गाडी शिकायला खूप सोपी असते, त्यात गिअर बदलायचं टेन्शन नाही, त्यामुळे स्टिअरिंग आणि ब्रेकिंगसारख्या बेसिक गोष्टींवर जास्त चांगलं लक्ष देता येतं. आता यातलं काय निवडायचं हे पूर्णपणे प्रत्येकाच्या सोयीवर आणि गरजेवर अवलंबून आहे. चला आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. नवीन चालक म्हणून रस्त्यावर उतरल्यावर हमखास अशा काही चुका होतात ज्या टाळायला हव्यात. तर बघूया या चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळता येतील. चूक नंबर 1, ओव्हर स्पीडिंग म्हणजे वेगाने गाडी चालवणे. मोकळा रस्ता दिसला की गाडीचा वेग कधी वाढतो हे नवीन चालकांच्या लक्षातच येत नाही, आणि ही एक खूप सामान्य पण तितकीच धोकादायक चूक आहे. मग यावर उपाय काय? अगदी सोपा आहे. गाडी चालवताना आपलं लक्ष स्पीडोमीटरवर हवं. रस्त्यावर जे स्पीड लिमिटचे बोर्ड लावलेले असतात ते पाळायलाच हवेत. आणि हो, हायवेवर असाल तर क्रूज कंट्रोल वापरणं हा एक उत्तम पर्याय आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, स्पीडवर कंट्रोल म्हणजे सेफ्टी आपल्या हातात. आता दुसरी चूक जी खूप लोक करतात ती म्हणजे टेलगेटिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर पुढच्या गाडीला अगदी चिकटून गाडी चालवणे. विचार करा, पुढच्या गाडीने अचानक ब्रेक लावला तर काय होईल? खूप धोकादायक आहे हे. यासाठी एक सोपा नियम आहे, ज्याला म्हणतात 3 सेकंदांचा नियम. हे काम कसं करतं? तर पुढची गाडी जेव्हा एखादा खांब किंवा बोर्ड पास करते तेव्हा तिथपर्यंत पोहोचायला आपल्या गाडीला किमान 3 सेकंड लागायला हवेत. हा नियम आपल्याला एक सेफ बफर झोन देतो, ज्यामुळे आपल्याला रिॲक्ट करायला पुरेसा वेळ मिळतो. आता तिसरी आणि आजच्या काळातली सगळ्यात मोठी चूक, गाडी चालवताना लक्ष विचलित होणं. मग ते मोबाईल फोनमुळे असो, मोठ्या आवाजातल्या गाण्यांमुळे असो किंवा बाजूला बसलेल्या व्यक्तीशी गप्पा मारण्यामुळे असो, एका क्षणाची चूकही महागात पडू शकते. यावरचा उपाय आपल्याच हातात आहे. गाडी चालवायला सुरुवात करण्याआधी फोन सायलेंटवर ठेवा. कुठे जायचंय ते जीपीएसवर आधीच सेट करून घ्या. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपली पहिली जबाबदारी ही रस्त्यावर लक्ष ठेवण्याची आहे, कारण जो ड्रायव्हर फोकस्ड असतो तोच सुरक्षित असतो. बरं, आतापर्यंत आपण चुका टाळण्याबद्दल बोललो, पण ड्रायव्हिंग म्हणजे फक्त चुका टाळणं नाही. पुढची पायरी आहे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग, किंवा आपण म्हणू शकतो बचावात्मक ड्रायव्हिंग. म्हणजे रस्त्यावर काहीही अनपेक्षित घडलं तरी त्यासाठी तयार असणं. मग हे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे नेमकं काय? तर ही ड्रायव्हिंगची एक अशी पद्धत आहे ज्यात आपण फक्त स्वतःच्या चुकांवर नाही, तर रस्त्यावरचे दुसरे ड्रायव्हर्स काय चूक करू शकतात याचाही विचार करतो. म्हणजे संभाव्य धोका आधीच ओळखून अपघात टाळायचा. खूप महत्त्वाचं आहे हे. याची काही सोपी तत्वं आहेत, जसं की नेहमी शांत राहणं, गाडीत सुरक्षित अंतर ठेवणं, आणि हे कधीच गृहीत न धरणं की समोरचा आपल्याला रस्ता देईलच. सतत सतर्क राहणं आणि दुसऱ्या ड्रायव्हरच्या नजरेत आपण आहोत की नाही याची खात्री करणं. ही फक्त नियमांची यादी नाहीये, तर ही एक सुरक्षित ड्रायव्हिंगची मानसिकता आहे. एक चांगला डिफेन्सिव्ह ड्रायव्हर हवामानाचा अंदाज घेऊन ड्रायव्हिंग करतो. म्हणजे पाऊस असो, धुकं असो किंवा डोळ्यांवर येणारा प्रखर सूर्यप्रकाश, अशा वेळी गाडीचा वेग कमी करणं आणि जास्त सावधगिरी बाळगणं किती महत्त्वाचं आहे हे त्याला चांगलं माहीत असतं. आता आपण आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. एक चांगला ड्रायव्हर होणं म्हणजे फक्त गाडी चालवता येणं नाही, तर एक जबाबदार ड्रायव्हर होणं आहे. आणि याची सुरुवात होते रस्त्यावरचे नियम आणि चिन्ह समजून घेण्यापासून आणि त्यांचा आदर करण्यापासून. एक प्रकारे वाहतुकीची चिन्ह ही रस्त्याची भाषा आहे. ती आपल्याशी बोलतात, आपल्याला रस्ता दाखवतात, पुढे काय धोका आहे ते सांगतात आणि नियम समजावतात. त्यामुळे ही भाषा समजून घेणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, ही जी गोल चिन्ह असतात ती आपल्याला सांगतात की रस्त्यावर काय करू नये.
जसं की नो पार्किंग किंवा इथे यू टर्न घेऊ नका. रस्त्यावर शिस्त टिकवून ठेवण्यासाठी या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर हे त्रिकोणी चिन्ह आपल्याला धोक्याची सूचना देतात. म्हणजे पुढे एखादं वळण आहे किंवा अरुंद पूल आहे किंवा शाळा आहे हे सांगतात. असं चिन्ह दिसलं की लगेच गाडीचा वेग कमी करायचा आणि अधिक सावध व्हायचं. एक खूप छान वाक्य आहे की सुरक्षितता ही फक्त एक घोषणा नाही, तर ती जगण्याची एक पद्धत आहे. आणि हे अगदी खरं आहे. रस्त्यावरची सुरक्षा ही फक्त एकाची नाही, तर आपल्या सगळ्यांची मिळून एक जबाबदारी आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण ड्रायव्हिंग सीटवर बसू तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारूया, मी फक्त एक चालक आहे की एक जबाबदार चालक? कारण खरं कौशल्य गाडी पळवण्यात नाही, तर ती सुरक्षितपणे जबाबदारीने चालवण्यात आहे.